हाय फ्रेंड्स, कशा आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. उन्हाळा स्पेशल आपण आज दुधामध्ये किसमिस टाकून तर बघा ही रेसिपी पाहणार आहोत. खूपच छान, अगदी लहानांपासून मोठ्यांना आवडेल अशी आपण अर्धी वाटी किसमिस टाकली आहेत आणि 2 छोटे चमचे आपण साखर टाकली आहे. बघा, साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता, कमी जास्त करू शकता. पण किसमिस आहे ते मी घरी बनवलेले आहेत, त्याचा मी वापर केला आहे. छान असा आपण उकळून घेणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा मैत्रिणींनो. खूप छान, अगदी टेस्टी. त्यानंतर मारीचे बिस्किट माझ्याकडे शिल्लक होते, ते मी त्यामध्ये घालून घेतले आहेत. तुमच्याकडे जे अवेलेबल आहेत ते तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता आणि मध्यम गॅसवर आपण छान असं ते मिक्स करून घेणार आहोत. खूप छान अशी सुंदर रेसिपी तयार होते मैत्रिणींनो. तुमच्या गेस करू शकता की काय आहे हे. बघा, अशा प्रकारे आपण छान जे मारी बिस्किट आहे त्यामध्ये छान मिक्स करून घेणार आहोत आणि तोपर्यंत आपले किसमिस आहेत ते पण छान असे दुधामध्ये शिजवून निघतील. युनिक रेसिपी आहे, तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल यूट्यूबवर. अशा प्रकारे अवश्य करून बघा, खूप छान होते आणि चव तर एक नंबरच लागते. तुम्ही इथे पार्लेजी, ओरिओ कुठल्या पण बिस्किटाचा वापर करू शकता, पण आमच्याकडे जास्त करून मारीचेच बिस्किट असतात, त्यामुळं मी त्याचा वापर केला आहे. हे बघा, छान असं आपलं बिस्किट आहे ते एकदम छान मिक्स झालं आहे आणि आपले किसमिस आहेत ते पण छान शिजून निघले आहेत. बघा, अशा प्रकारे करून बघा आणि केल्यानंतर कशी झाली ते मला सांगायला विसरायचं नाही. त्यानंतर बघा, आपण अशा प्रकारे थंड करून घेतलं आहे ते. हे बघा किती छान असं घट्ट झालं आहे. त्यानंतर आपण मिक्सरच्या जारमध्ये जे ट्रान्सफर केलं आहे त्यामध्ये आपण फ्रेश क्रीम घालणार आहोत. माझ्याकडे अवेलेबल होतं ते मी घालून घेतलं आहे. त्यामध्ये थोडंसं दूध पण आहे, घरचं आहे त्यामुळं दूध पण त्यामध्ये आलं आहे. त्यानंतर वेलची पूड आपण घातली आहे आणि छान असं बघा मिक्सरमध्ये आपण अशी छान पेस्ट बनवून घेतली. त्यानंतर आपण एक माझ्याकडे प्लॅस्टिकचं भांडं होतं त्यामध्ये आपण ट्रान्सफर करून घेणार आहोत. तुमच्या लक्षात आलंच असेल, आपण येथे आईस्क्रीम बनवत आहोत. खूप छान असं टेस्टी वेगळ्या प्रकारचं. त्यामध्ये आपण वर्ण ड्रायफ्रूट्स टाकणार आहोत, काजू, किसमिस, काजू, बदाम आणि पिस्ते, जे तुमच्याकडे अवेलेबल असतील ते तुम्ही त्यावर छान असं पसरू शकता. मी छोटे छोटे पीसेस केले आहेत त्याचे. हे बघा, अशा प्रकारे आपण छान सजवत आहोत आणि आपण तयार करत आहोत. त्यानंतर आपण त्याचं झाकण लावून घेतलं आहे, बघू शकता आपण. त्यानंतर आपण एक रात्र पूर्ण फ्रीजरमध्ये ठेवलं होतं. हे बघा किती छान असं घट्ट झालं आहे पूर्ण. तुमच्याकडे जे चमचा वगैरे असेल त्याने तुम्ही काढू शकता. हे बघा किती घट्ट झालं आहे. थोडंसं तुम्ही नॉर्मल होईपर्यंत थोडंसं अगदी 2 मिनटासाठी ठेवायचं आहे. पण मला एवढं खावंसं वाटलं ना की दमच नाही निघाला, खरं सांगते. त्यामुळे मी पटकन ते काढून घेत आहे. बघा, खूप छान असं क्रीमी आणि घरातील साहित्यामध्ये बनवलं आहे ना. इथे आपल्याला कंडेन्स मिल्कची आवश्यकता आहे ना, मिल्क पावडरचं मी इथे समावेश केला आहे. तरी पण आपलं जे आईस्क्रीम आहे ते खूपच छान. तुम्ही अशा प्रकारे मुलांना वेगवेगळे फ्लेवरचं वेगवेगळ्या साहित्यातलं बनवून ठेवू शकता, म्हणजे मुलं घरातीलच खाऊन आनंद घेऊ शकतात. आपण अजूनही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बाजूचं जे बेल आयकन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही. छानशी कमेंट करायची आहे आणि माझा व्हिडिओ आपण कुठून पाहतात ते कमेंट करून सांगायचं आहे, म्हणजे मला तुमचे आभार मानणे सोपे जाईल आणि छान वाटेल की माझा व्हिडिओ आपण कुठून पाहतात. हे बघा किती छान असं आपलं किसमिस दुधामध्ये घालून आणि मारी गोल्डचा बिस्किटचा पुडा आपण त्यामध्ये घातला आहे. ती मस्त असं सुंदर आपलं आईस्क्रीम तयार झालं आहे मैत्रिणींनो. चला तर मग रेसिपी जरी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा, कमेंट करा, हाईप करा, सबस्क्राईब करा. भेटूयात मग पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.